नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज गणिताचा ज्याला आपण अंकगणित म्हणतो आहे याचा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तो म्हणजे एकमान पद्धती। तुम्ही जर बघितलं विविध एग्जाम ज्यामध्ये मुख्यत्वे पोस्टमन एमटीएस भरतीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे। पुढे आपण बघतो एमपीएससी कंबाईनच्या एग्जाम पोलीस भरती आणि सरळ सेवा या ठिकाणी सुद्धा एकमान पद्धतीवर सातत्याने प्रश्न विचारले जातात। त्याला आपण युनिटरी मेथड असंही म्हणतो। बरेच वेळेस ते प्रश्न त्या मेथडवरील आहेत किंवा एकमान पद्धतीवरील आहेत हे आपल्याला माहीत नसतं, मात्र आपण ते प्रश्न सोडवलेले असतात। आपल्याला आज यावरील ते प्रश्न त्याचे सोडवण्याचे विविध ट्रिक्स एक म्हणजे त्याचे वेगवेगळे टाइप्स मी घेणार आहे या ठिकाणी मुद्दाम म्हणून तुम्हाला त्याची जास्तीत जास्त टाइप्स जे आहेत ते लक्षात येणं फार महत्त्वाचे आहेत। ओके, तर आपण त्या पद्धतीने हे सगळे प्रश्न बघणार आहोत। शेवटपर्यंत बघा, प्रत्येक उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा आणि या ट्रिक्स जर तुम्ही वापरल्या तर ही एकमान पद्धती अत्यंत सोपी आहे याची तुम्हाला खात्री पडेल। बघा, पहिलाचा प्रश्न, एक बाईक ही 10 लिटरमध्ये 280 किमी जाते, तर 168 किमी जाण्यासाठी तिला किती पेट्रोल लागेल? मित्रांनो, सगळ्यात आधी प्रश्न जर तुम्ही नीट वाचायला शिकलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तो प्रश्न कसा सोडवायचा हे तुमच्या डोक्यामध्ये पक्का होतं। इथे आता ऑप्शन आहेत, 1 नंबर, 2 नंबरला म्हणजे 6.6 लिटर आहे, 6 लिटर आहे, 6.4 लिटर आहे, 5.5 लिटर आहे। तुम्हाला या ठिकाणी मी डायरेक्टली म्हणजे इथे कोणतेही सूत्र नसणार आहे, इथे कोणतेही मोठे मोठे भानगडी नसणार आहे, डायरेक्टली शॉर्टकट मेथड या ठिकाणी सांगणार आहे। कसंही कोणताही प्रश्न येऊ द्या अशा पद्धतीचं करायचं काय। बघा, आधी तुमच्या समोर आहे 10 लिटर। 10 लिटरमध्ये बाईक किती जाते आहे? 280 किमी जाते आहे। किती जाते? 280 किमी जाते आहे 10 लिटरमध्ये बाईक, बरोबर। तर पुढे म्हटलेलं 168 किमी जाण्यासाठी म्हणजे या ठिकाणी हे जर बघितलं तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला इकडे लिटर येतं आहे, इकडे किलोमीटर येतं आहे। पुढे दिले तुम्हाला आता 168 किलोमीटर, ते डायरेक्टली त्या 280च्या खाली लिहून घ्या, कारण की तुम्ही किलोमीटर इकडे लिहिता आहात, बरोबर। मग 10 लिटरमध्ये 280 किलोमीटर जाते आहे, तर 168 किलोमीटरसाठी किती लिटर पेट्रोल लागेल? मित्रांनो, एकमान पद्धतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या समोर या ठिकाणी 10ला 280 तर 168ला किती अशा पद्धतीची रचना आलेली आहे। यावेळेस सरळ काय करायचं ते सांगतोय तुम्हाला मी। सरळ काय करायचं, सरळ तिरपा गुणाकार करा, तुमचं उत्तर आलेलं राहतं। म्हणजे याच्यासारखा सोपा प्रश्नच नाही आहे हे आधी लक्षात घ्या, मात्र तुम्हाला ते गुणाकार भागाकार वगैरे त्या बाबी आल्या पाहिजेत। ओके, तिरपा गुणाकार करायचा आहे। मग तिरपा गुणाकार कसा येईल? तुम्ही जर बघितलं, आता तुम्ही या ठिकाणी म्हटले की चला 10ला या ठिकाणी 280 आहे, तर मग 168ला किती, बरोबर। अशा पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करायचा आहे, तिरपा गुणाकार करायचा आहे। मग तिरपा गुणाकार काय येईल? 10 आहे, त्याला गुणाकारामध्ये आपण 168 घेणार आणि हे जे 280 आहे हे त्याच्या खाली आपण भागाकारामध्ये घेणार आहोत। आता एक कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट जमलं पाहिजे। इथे मुद्दा काय बघा, तुम्हाला इथे वेळसुद्धा फार महत्त्वाची आहे। अचूकता आणि गती अशा दोन बाबी आहेत। काय? अचूकता आणि दुसरा मुद्दा आहे गतीचा। या दोन बाबी तुमच्यासाठीच्या आहेत। इथे तुम्हाला क्लिअरली झालं पाहिजे की मला हे फास्ट सोडवता आलं पाहिजे। आता फास्ट सोडवण्याची पहिली मेथड काय? पहिला मुद्दा म्हणजे इथे 0 आहे, भागाकार करताना 0 0 कट करून घ्यायची, वरील 0 आणि खालील 0, अंशामध्ये आणि छेदामध्ये जर 0 असतील तर ते आधी कट करून घेत चला। वरचा 1 आहे तर खाली 1 0 तुम्ही कट करू शकतात, म्हणजे या ठिकाणचे 10चा विषयच मिटला डायरेक्टली, बरोबर। आता राहिला विषय 28 आणि 168चा, बरोबर। आता यांचं तुम्हाला याचं भाग देता आला पाहिजे, 168 आणि 28। मग दोघांना तुम्हाला बघायचं आहे की बाबा भाग कितीने जातो आहे। मग आता इथे तुम्ही म्हणाला 2ने भाग जातोय, मग 4ने जातोय का? आता तुमची इथे पाढे जेवढे जास्त वरच्या लेवलचे पाठ असतील, जितके चांगले पाठ असतील तेवढं लवकर तुम्हाला या ठिकाणी क्लिक होणार। तुम्हाला दिसते 28, अरे 14ने भाग जाऊ शकतो, 14 दुनी 28 आहे, मग 14ने इकडे जाऊ शकतो, बघा 16 दिसतोय, 14 1 14 आणि इकडे 2 उरले, 14 दुनी 28, 12/2 येतं आहे। मग पुन्हा बे 1 बे, बे सकम 12, या ठिकाणी तुमचं उत्तर काय येतं आहे? 6 येतं आहे। काय? 6 लिटर। 168 किलोमीटर जाण्यासाठी त्या ठिकाणी 6 लिटर पेट्रोल लागेल, हे तुम्हाला लक्षात येत आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे। पुढे मी जातोय, पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे। पुढचाही प्रश्न थोडासा वेगळ्या टाईपचा, वेगळे टाईप, प्रत्येक टाईप हा वेगळा असणार आहे। एकमान पद्धतीवरचा प्रश्न तुमचा चुकणार नाही अशा पद्धतीचे टाईप मी या ठिकाणी कव्हर करतोय। त्याच्यामध्ये आपण दोन याच्यामध्ये बघा, 400चा 3/8 हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे? आता
इथे वेगवेगळ्या पद्धती आहे. तुम्हाला मी डायरेक्टली शॉर्ट ट्रिक या ठिकाणी सांगणार आहे. बस दुसरं डोकंच लावायचं नाही इथे. मी सांगतो त्या पद्धतीने असा कोणताही प्रश्न आला तो सोडवा, विषय कट होऊन जाईल. मग काय बघा, 400चा 3/8. आता हे 400चा जेव्हा म्हटलं जातं ते जे चा असतं ना त्याचा अर्थ काय घ्यायचा, गुणाकार. 400चा 3/8 बरोबर तुम्ही लिहून घेतलं. 400चा 3/8 हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे. मित्रांनो असं जर विचारलेलं असेल ना, तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतोय आधी, नंतर मग दुसरी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र इथे जर कोणत्या संख्येचा हा 3/8 आहे असं विचारलेलं आहे, सरळ सरळ पुढे काय दिलं तुम्हाला 5/8 ना, याचं उलटं करून घ्यायचं 8/5 आणि बस जे उत्तर येईल ते या ठिकाणी तुमचं फायनल उत्तर असणार आहे. उलट करून घ्यायचं, समीकरण बनवलं. आता समीकरण सोडवायचं तुम्हाला. बघा इथे जर बघितलं तुम्ही हे 8 आणि हे 8 सरळ सरळ कटून जात आहेत बरोबर. तिरपा गुणाकार आहे, सरळ कट होत आहेत 8/8. आता राहिला पुढे प्रश्न तुमच्यासमोर. हा 5 आहे, मग 5ने भाग जातो इथे. 5×8 = 40. पुढे हा शून्याचा शून्य वर घेतला मी. आता 8 आणि 3 80 आणि 3 राहिलेलं आहे. 80 आणि 3 80 गुणिले 3 8 × 1 = 8 8 × 16 8 × 3 = 24. 24 आणि तो वरचा शून्य टेकवला किती 240 आहे का ऑप्शनमध्ये. 200 180 210 240 यस येतं आहे उत्तर. ही शॉर्ट ट्रिक. आता दुसरं थोडंसं दुसऱ्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. कसं बघा इथे हे तर बदलणार नाही आहे. 400चा 3/8 ते तुम्ही 400 गुणिले 3/8 असं लिहिणार आहात बरोबर. हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे, मग तुम्ही त्याच्यासमोर लिहून घेणार 5/8. ओके, 400 गुणिले 3/8 बरोबर 5/8. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आधी तुम्ही या ठिकाणी याचं कॅल्क्युलेशन करून घ्या की 5 जे हे 8 8 × 5 = 40 हे 50 झाले. 50 गुणिले 3 या ठिकाणी तुमचं येतं आहे 150 बरोबर 5/8 येतो आहे बरोबर. कारण तुम्हाला काढायचं आहे कोणत्या संख्येचा 5/8 आहे. मग आता तुम्ही इथे जर बघितलं 150च्या खाली काय असतो, छेदस्थानी 1 असतो थोडक्यात. मग याचा जर तिरपा गुणाकार तुम्ही करायला गेलात तर तुम्हाला काय करता येतं या ठिकाणी. तुम्हाला ती संख्या जर विरोधात घ्यायची आहे इकडे तर तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला या ठिकाणी 150 गुणिले 8 करावं लागेल बरोबर. बघा या ठिकाणी 150 गुणिले 8 भागिले काय येणार ते 5 येतं आहे. मग 5 × 3 = 15 त्याच्या पुढे 0 30 गुणिले 8 8 × 3 = 24 तेच उत्तर तेच येत आहे 240. बरेच वेळेस ऑप्शनवरूनही जाता येतं, ऑप्शनवरून सुद्धा जाता येतं. कसं या ठिकाणी जर बघितलं 400चा 3/8 किती आहे बघा, हे माझी एकदम स्वतःची मेथड आहे. 400चा 3/8 आधी काढून घ्या. 8 8 × 5 = 40. 400चा 3/8 आला या ठिकाणी 150. हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे. याला तुम्ही आता 240 एकदा जर तुम्ही तो ऑप्शन घेतला आणि त्याचा 5/8 काढून बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी ते लक्षात येऊ शकतं किंवा तशा पद्धतीने सोडवता येऊ शकतं. मात्र ते तुम्हाला थोडंसं गोंधळ होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिली मेथड जी आहे ती वापरा आणि विषय या ठिकाणी एंड करा. पुढे मी जातोय पुढचं एक आणखी नव्या पद्धतीचं गणित ज्याच्यावर प्रश्न म्हणजे अशी गणितं अनेक वेळा आलेली आहेत. बघा 12 सायकलींची किंमत ही 36,000 रुपये आहे. तर अशा 18 सायकलींची किंमत किती. मित्रांनो याच्या विविध पद्धती आहे, मात्र मी तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत जी तुम्हाला सगळीकडेच वापरायची आहे ती या ठिकाणी सांगणार आहे. तुमच्यासमोर काय आहे 12 सायकली. ही पद्धत असं तुमच्या असं तोंडपाठच झाली पाहिजे. 12 सायकलींची किंमत किती आहे 36,000 रुपये. तर 18 सायकलींची किंमत किती असणार. ओके, मग तुमच्यासमोर या ठिकाणी आला पाहिजे 12/18 बरोबर 36/x. तिरपा गुणाकार तुम्हाला करावा लागणार आहे. तिरपा गुणाकार x बरोबर किती असं तुम्हाला काढायचं आहे. मग इथे तुम्ही 36,000 घेतले. पुढचे तुम्हाला हे 12/18 तिकडे जर न्यायचे आहे तर याला उलटं करावं लागेल. 18 वरती घ्यावं लागेल, 12 खाली घ्यावं लागेल. यालाही भाग जातोय sin 2 = 12 sin 3 = 18 3/2 झालं. या 2 इकडे भाग जातोय 18 2 = 36. 18,000 गुणिले या ठिकाणी 3 वजा आहेत. 18,000 गुणिले 3 जर बघितलं 18 × 3 = 54 आणि त्याच्यावरचे ते 3 0 54,000 काय 54,000 या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर सायकलींची किंमत आहे 54,000. सरळ तिरपा गुणाकार. मित्रांनो सोपा मुद्दा. मी इथे तुम्हाला एकमान पद्धती बरोबर तिरपा गुणाकार काय एवढं एक सोप्या भाषेमध्ये आपल्या गावठी भाषेमध्ये सांगतोय. तुम्हाला जर हे जमायला लागलं तर मग तुमच्यासाठी एकदम हा सोपा प्रकार होऊन जाईल, यात कोणती शंका नाही. आणि हे हक्काचे पैकीच्या पैकी मार्क्स देणारा असा टॉपिक आहे. पुढे मी जातो आहे. एक कारखानदार आहे जो 18 दिवसामध्ये 324 खुर्च्या तयार करतो. तर तो 365 दिवसामध्ये किती खुर्च्या तयार करेल. बघा इंटरेस्टिंग मुद्दा. तेच तुमच्याकडे काय आहे
दिवस आहे आणि तुमच्याकडे खुर्च्या आहे. किती दिवसात किती खुर्च्या तो तयार करतोय. ओके, तुम्ही या ठिकाणी म्हणतायत की 18 दिवस आहे, 18 दिवसामध्ये तो 234 खुर्च्या तयार करतोय. किती? 18 दिवसात 234 खुर्च्या. तर 365 दिवसामध्ये तो किती खुर्च्या तयार करेल? बघा, 18च्या खाली तुम्हाला 365 लिहावं लागेल. हे जर लिहिताना तुम्ही चुकलात तर मात्र घोळ होऊ शकतो. आणि ते किती, मग किती म्हणजे एक्स, त्याला आपण एक्स मानतो थोडक्यात. याचा मग तिरपा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. एक्स बरोबर जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला काय करायचं आहे, इकडे 234 गुणिले 365 बरोबर, याचा तिरपा गुणाकार तुम्ही करून घेताय भागिले 18. आता इथे कॅल्क्युलेशन, याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, कॅल्क्युलेशन करायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. समजा आपण घेतलं 365 गुणिले 234 भागिले 18. मग या ठिकाणी तुम्हाला ते पाठ असले पाहिजे. तुम्ही समजा 18 आहे, तुम्ही इथे 2ने आधी भाग देऊन घ्या. बे नम 18, इथे बघितलं बे एक बे, इकडे बे एक बे, बे साती 14. मग 9ने इकडे भाग जातोय का किंवा इकडे भाग जातोय का? इकडे बघू आपण 117ला जातोय का? 9 एक 9, या ठिकाणी उरलेले किती आहेत? 2 उरलेले आहे. 9 त्रिक 27. ओके, म्हणजे इकडे 13 आले. आता 365 पलीकडचे होते, इथलचे हे 365 गुणिले 13. मग तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे गुणाकारही असला पाहिजे. 13 पाचे 65. मग या ठिकाणी आजच्याला येतो आहे 6. 13 सकम तुमच्याकडे उत्तर असलं पाहिजे. 13 सकम 78 आहे. ओके, ते तुम्हाला या ठिकाणी कळायला पाहिजे. बघा, या ठिकाणी हा जो गुणाकार असणार आहे सरळ सरळ तुमच्या समोर आहे 365 गुणिले 13. ओके, 13 पाचे 65, हातच्याला आला 6, 13 सक या ठिकाणी 78 आणि 6 जर बघितलं 84, हातच्याला येतो आहे पुन्हा 8, 13 त्रिक 49 बरोबर, 13 2 26, 13 त्रिक 39, 39 आणि 8 जर बघितलं या ठिकाणी येत आहेत 47, 47 45. उत्तर तुमच्या समोर आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे उदाहरणं सोडवता आले पाहिजे. भागाकार गुणाकार या बेसिक क्रिया जर तुमच्या चांगल्या असतील तर तुम्हाला हे गणित नक्कीच फास्ट पद्धतीने सोडवता येतील. आणि इथे फक्त मला असं वाटतं याच्यामध्ये कसरत तीच आहे की तुम्हाला किती फास्ट सोडवता येतं. हे सोडवता सगळ्यांनाच येणार आहे मॅक्झिमम, मात्र किती फास्ट. बघा, आता इथे 12 अंड्याची किंमत 72 रुपये आहे, तर 4 डझन अंड्यांची किंमत किती? आता इथे तुम्हाला एककसुद्धा माहीत असली पाहिजे. तोही मुद्दा आहे. तुम्हाला जर डझन ही कन्सेप्ट माहीत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. इथे मग काय करायचं, तुम्हाला आता इथे बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने जाऊ शकतात. इथे काही जण म्हणतील एका अंड्याची किंमत आधी काढून घ्या, म्हणजे मग पुढे मग 4 डझनची, ते कदाचित थोडंसं वेगळे वाटू शकतं. एका अंड्याची किंमत, आता 12 अंड्याची किंमत 72 आहे बरोबर, म्हणजे तुम्ही काय करणार मग 72 भागिले 12, 12 सकम 72. एका अंड्याची किंमत आली त्या ठिकाणी 6. मग आता प्रत्येकाचं हे आहे, या ठिकाणी 4 डझन म्हणजे किती? मग तुम्हाला माहिती आहे 12चा 1 डझन होतो, गुणिले 4, 12 चोक 48. मग 48 गुणिले 6, एका अंड्याची किंमत तुम्हाला माहिती आहे 6. 48 गुणिले 6 जर बघितलं तर त्या ठिकाणी येतो 288. अशा पद्धतीने जाता येऊ शकतो. दुसऱ्या पद्धती काय आहे, या ठिकाणी 12 अंड्याची किंमत 72, म्हणजे इथे 12 अंडे म्हणजे आपल्याला माहिती आहे 1 डझन, 1 डझन बरोबर 72, तर 4 डझन बरोबर किती? बरोबर ना, 72 गुणिले 4. सरळ, म्हणजे मी तर म्हणतो ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, 288. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी गणितं सोडवता येतील. पुढचं आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. महत्त्वाचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं आहेत. फक्त वरती नावं बदललेली असतात, उदाहरणाचं वर्णन बदललेलं असतं, मात्र खाली जर बघितलं उत्तर काढण्याची पद्धती एकच आहे. इथे बघता तुम्ही, एक रेल्वे गाडी एका निश्चित वेगाने 8 तासामध्ये 640 किलोमीटर जाते, तर निश्चित वेगाने 12 तासामध्ये ती किती दूर जाईल? ओके, 800, 840, 900 की 960. मित्रांनो, एकमान पद्धतीचं उदाहरण आहे. बघा, इथे वेग काय आहे? 8 तास म्हणू आपण. इथे 8 तासामध्ये किती जाते ती? 640 किलोमीटर. इथे समजा अंतर म्हणतोय आपण. ओके, अंतर, तास आणि अंतर. तर निश्चित वेगाने 12 तासात ती किती जाईल? इथे 12 तास आहे, 12 तासात ती किती जाईल? काय 12 तासात ती किती जाईल असं म्हटलेलं आहे. मग तुम्हाला या ठिकाणी तिरपा गुणाकार करता आला पाहिजे. काय तिरपा गुणाकार? सरळ सरळ आहे, 640 गुणिले 12 भागिले 8, मग 4 दुनी 8, 4 त्रिक 12. इथे मग 2 ने पुन्हा 32, 320 गुणिले 3, 32 त्रिक तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. आणि ते जर जमलं तर मग तुम्हाला जमतं की ते उत्तर येतं 996 येतं, किंवा 960 आपण ज्याला म्हणतो आहे. ओके,
ते किंवा मग तुम्ही असंही करू शकता, एका तासात ती गाडी किती जाते, समजा या ठिकाणी तुम्ही म्हटले की 8 तासामध्ये 640 जाते, मग 640 भागिले 8 असंही तुम्ही करू शकता, 8 8 64, एका तासामध्ये ती 80 जाते, मग 12 तासात किती, बरोबर 80 गुणिले 12, 12 8 96, 960. मित्रांनो, तुम्ही जेवढे जास्त सराव करणार तेवढे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ही उदाहरणं सोडवता येतील. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि या सगळ्या PDF आपलं विविध कोर्सेस, पोस्टमन MTS, MPSC, पोलीस भरती, सरळ सेवा, सगळे कोर्सेस तुम्हाला आपलं जे STRCP ॲप्लिकेशन आहे, ज्याची लिंक खाली आहे त्या ठिकाणी भेटेल. सगळे व्हिडिओ ज्याच्या आधीचे, आपले गणितावरचे सगळे लेक्चर्स, बुद्धिमत्तेवरचे सगळे लेक्चर्स, सगळं काही तुम्हाला क्रमबद्धरित्या आपल्या या ॲप्लिकेशनवर भेटणार आहे. चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.